कशा करायच्या हे पाहणार आहोत। तुम्ही म्हणाल हे प्रश्न कुठे येतात, तर हे प्रश्न मंथन परीक्षेला असतात, 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेला असतात, 8वीच्या स्कॉलरशिपला असतात, तसंच ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात त्यात सुद्धा येऊ शकतात। मग हे 1 ते 100 पर्यंतचे अंक सोप्या पद्धतीने कसे आपण बेरजा करणार, तर पहा तुम्हाला त्याची एक ट्रिक मी सांगते। पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। इथं काय करायचं, 9 आणि 10च्या मध्ये रेष ओढायची। त्यानंतर पहा 1 ते 9 मध्ये मधला अंक कोणता येतोय, 5 आला। मग हा 5 घ्यायचा आणि 1 ते 9 मध्ये किती 9 संख्या आहेत की नाही, म्हणून ह्याला 9 ने गुणायचं। 9 5 45। या 45 मध्ये इथं खाली राहिलेले 10 आहेत ना, ते मिसळायचे। अधिक 10, 5 5 4 1 5 किती आली रे बेरीज, 55 आली ना। आपण करून बघूया 55 येते का। 2 ने 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 आणि 5 15 आणि 6 21, 21 आणि 7 28, 28 आणि 8 36, 36 आणि 9 45 आणि 45 आणि 10 55 आली का 55 बेरीज। हे 1 ते 10 ची आली। आता आपण 11 ते 20 ची करून पाहूया। पहा 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20। इथं पण आपण 19 आणि 20 च्या मध्ये रेष मारून घेतली। आता 11 ते 19 चा मध्य कोणता येतोय बरं, 15 कोणता येतो, 15। या 15ला गोल केले आणि 15 लिहिले। त्या 15ला हे इथून इथपर्यंत 11 ते 19 पर्यंत एकूण संख्या किती असतात, 9, म्हणून 9 ने गुणायचं। 15 गुणिले 9, 15 9 135। त्या 135 मध्ये काय करायचं, आता हे 20 मिसळायचं। 5 5 3 आणि 2 5 1 1 किती आली रे बेरीज, 155। आता इकडे पहा, इथं आता 20 पर्यंत झालं का। आता आपण 21 च्या पुढे पाहूया। 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30। आता इथं पण तसंच करायचं। इथं 29 आणि 30 च्या मध्ये रेष मारली, इथं वर 9 अंक राहिले। ह्या 9 चा मध्य काढायचा, किती येईल 25। बरोबर किती आला 25। मग ह्या 25 इथं लिहून घ्यायचे आणि ह्या 25 ला काय करायचं आपण, 9 अंक आहेत की नाही एवढे, म्हणून 9 ने गुणायचं। 25 90 सांगा बरं, 225। बरोबर 25 90 225। त्या 225 मध्ये काय करावं लागलं आता आपल्याला, 30 मिसळायचे। लक्षात आले तुमच्या आता। मग 5 5 3 आणि 2 5 2 2 किती आली रे बेरीज, 255। 21 ते 30 ची बेरीज आली 255। आता 1 ते 10 ची बेरीज 55, 11 ते 20 ची बेरीज 155, 21 ते 30 ची बेरीज 255। काही लक्षात येते का तुमच्या, काय झालं रे, इथं 55 इथं 155 तिथं 255 म्हणजे 100। म्हणजे काय झाले, 100 ने फरक पडला, म्हणजे काय कमी झालं का वाढलं, वाढले। इथं 100 100 ने वाढत गेलेले आहे। त्यानंतर पहा, आता आपण तुम्ही म्हणाली इथं झाले, तसंच पुढच्या सगळ्या पाड्यामध्ये होणार आहे। आता जर आपण 31 ते 40 घेतलं तर त्यामध्ये सुद्धा 100 ने वाढणार आहे। मग ह्याच्यापेक्षा 100 ने जादा म्हणजे किती येईल रे, 355। करेक्ट 355। म्हणजे आपण सगळेच लिहून घेऊया बघा। 1 ते 10 ची किती, 55। 11 ते 155। 12 ते नाही 21 ते 30 255। 31 ते 40 355। 41 ते 50 455। 51 ते 60 555।
9 ते 100 955. पहा आपण फक्त एक ट्रिक वापरली, पहिल्या 3ची बेरीज केली तर आपल्याला लगेच कळलं की पुढे सुद्धा सगळ्यांच्या बेरजा काय होणार, 100 वाढणार आहे. म्हणून आपण तशा केल्या, आपल्याला सगळं कळलंय ते 100च्या बेरजा आहे की नाही. आता जर आपल्याला 1 पासून 100 पर्यंतची बेरीज काढायची असेल तर काय करायचं, हे सगळ्यांची बेरीज करायची आहे की नाही. म्हणजे येईल बरोबर किती येणार, ह्या सगळ्यांची बेरीज मिळून 5050. या सगळ्यांची बेरीज किती येते, 5050. म्हणजे तुम्हाला समजलं का काय झालेलं आहे. तर इथं आपल्याला 1 ते 10ची जी बेरीज काढली आपण, त्याच्यावरून आपण जर पुढच्या सगळ्या बेरजा काढत गेलो तर त्या 100 काय झालेले आहेत, वाढत गेलेले आहेत. आणि त्यामुळे आपण असं सगळ्या 1 ते 100 अंकांच्या बेरजा काढू शकतो. आणि परीक्षेत येणारे जे वेगवेगळे प्रश्न असतात, 1 ते 10 अंकांची बेरीज सांगा, लगेच सांगू शकतो. किंवा 21 ते 30ची सांगा. 1 पासून 50 पर्यंतची बेरीज सांगा म्हटलं तरी आपण लगेच काय करू शकतो, 1 पासून 50 पर्यंत एवढ्याची बेरीज करू शकतो आपण. 1 ते 50 अंकांची बेरीज लगेच आपल्याला इथं मिळून जाते. बरोबर आहे ना. त्यानंतर सांगितलं की 51 ते 100ची बेरीज सांगा, तरी आपण फक्त इथून एवढ्या अंकांची बेरीज करू शकतो. म्हणजे आपल्याला एवढ्या एका ट्रिक मधून खूप असंख्य प्रश्नांची उत्तरं देता येतील. समजलं तुम्हाला छान.